नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण एस ब्लॉक एलिमेंट्सच्या आयोनायझेशन एनर्जीचा ट्रेंड बघितला होता. त्यानंतर आपण हे जे एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत ते समजा आपण बुन्सन बर्नरच्या फ्लेममध्ये आपण जेव्हा सेट केले त्यावेळेस कोणता एलिमेंट कुठले कलर देतो आणि का कलर देतो त्यामागचं कारण याच्याबद्दल डिस्कशन आपण मागच्या लेक्चरमध्ये केलेलं आहे. मित्रांनो, आज आपण एस ब्लॉक एलिमेंटची पुढची प्रॉपर्टी बघतोय. त्या प्रॉपर्टीचं नाव आहे रिड्युसिंग प्रॉपर्टी. मित्रांनो, रिड्युसिंग प्रॉपर्टीचा अभ्यास करण्या अगोदर ऑक्सिडेशन म्हणजे काय किंवा रिडक्शन म्हणजे काय याच्याबद्दल आपण सुरुवातीला थोडंसं डिस्कशन करूया. हे शब्द आपण 11वी आणि 12वी दोघं वर्गांमध्ये ऐकलेले आहे. ठीक आहे, बघा मित्रांनो, ऑक्सिडेशन म्हणजे काय होते. ऑक्सिडेशन होणे म्हणजे काय तर एखाद्या एलिमेंट्समधून इलेक्ट्रॉन्स निघून जाणे, इलेक्ट्रॉन लॉस होणे, ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो, ऑक्सिडेशन म्हणत असतो. बरं मित्रांनो, इलेक्ट्रॉन्स आपोआप निघून जातील का? इलेक्ट्रॉन आपोआप लॉस्ट होतील का? नाही. त्याला कुठला तरी एखादा एजंट असेल की जो समोरच्याचं ऑक्सिडेशन घडवून आणत असेल. मग जे एजंट ऑक्सिडेशन घडवून आणतात मित्रांनो, त्या एजंटला म्हणतात ऑक्सिडायझिंग एजंट. त्यांना काय म्हणतात? ऑक्सिडायझिंग एजंट. मित्रांनो, ऑक्सिडेशन म्हणजे काय म्हटलं आपण? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन एखाद्या एलिमेंट्समधून, एखाद्या कंपाऊंडमधून ज्यावेळेस बाहेर पडतात, निघून जातात, त्याला आपण काय म्हणणार आहे? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. जो एजंट ही ऑक्सिडेशन ही क्रिया घडून आणतो त्या एजंटला काय म्हणणार आपण? ऑक्सिडायझिंग एजंट. मग ऑक्सिडायझिंग एजंटचं काम काय असेल? ऑक्सिडेशनमध्ये इलेक्ट्रॉन लॉस्ट होतात, आपोआप होणार का? नाही. जो एजंट हे इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडनं खेचून घेतो, दुसऱ्याकडनं ॲक्सेप्ट करतो, त्या एजंटला आपण काय म्हणणार आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. मग ऑक्सिडायझिंग एजंटचं काम काय असणार आहे? ऑक्सिडायझिंग एजंटचं काम काय असणार आहे? ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. सपोज हा कंपाऊंड आहे ए, याचं झालं ऑक्सिडेशन. ओके, ऑक्सिडेशन झालं म्हणजे याच्यातून काय बाहेर पडलं आहे? सपोज एक इलेक्ट्रॉन बाहेर पडला आहे. इलेक्ट्रॉन लॉस्ट झाला म्हणजे काय झालं? ऑक्सिडेशन. इलेक्ट्रॉन आपोआप लॉस्ट होणार नाही, त्याच्यासाठी जो एजंट काम करतो त्या एजंटला आपण काय म्हणणार आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. मग हा जो इलेक्ट्रॉन लॉस झालेला आहे तो ॲक्सेप्ट करण्याचं काम कोणी केलंय? ऑक्सिडायझिंग एजंटने. ओके, सेम दुसरी क्रिया आहे रिडक्शन. याच्या कम्प्लीट अपोजिट ही प्रोसेस आहे. ऑक्सिडेशनमध्ये इलेक्ट्रॉन लॉस्ट केले जातात, इलेक्ट्रॉन बाहेर टाकले जातात. तर रिडक्शनमध्ये काय होतंय? रिडक्शन प्रोसेसमध्ये काय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन घेतले जात आहे. ओके, सपोज परत कंपाऊंड ए त्याने इलेक्ट्रॉन गेन केला, इलेक्ट्रॉन एक्सेस झाले की त्याच्यावर कुठला चार्ज येतो? सो नेहमी मायनस चार्ज होतोय. ही कोणती रिएक्शन झाली? मग ही रिडक्शनची प्रोसेस झाली. ठीक आहे. मग जो एजंट ही क्रिया घडून आणतो, रिडक्शनची क्रिया घडून आणतो, त्या एजंटला आपण काय म्हणणार आहोत? रिड्युसिंग एजंट. मग रिड्युसिंग एजंटचं काम काय असेल? हा इलेक्ट्रॉन गेन करतोय, कोणीतरी इलेक्ट्रॉन देतोय. जो इलेक्ट्रॉन देतो, जो एजंट इलेक्ट्रॉन समोरच्याला देतो, त्या एजंटला काय म्हणणार आपण? रिड्युसिंग एजंट. हा एजंट काय करतोय? समोरच्याला इलेक्ट्रॉन देतो आणि समोरच्याचं काय करून आणतो? रिडक्शन करून आणतो. मग रिड्युसिंग एजंटचं काम काय असणार आहे? रिड्युसिंग एजंटचं काम काय असणार? डोनेट्स किंवा रिलीजेस इलेक्ट्रॉन. ओके, हे झाले ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय आणि रिड्युसिंग एजंट म्हणजे काय. आपल्याला काय शिकायचं मित्रांनो? रिड्युसिंग प्रॉपर्टी. ओके, रिड्युसिंग प्रॉपर्टीसाठी आपल्याला महत्त्वाचं काय? रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंटचं काम काय असणार आहे? डोनेट्स किंवा रिलीजेस इलेक्ट्रॉन. तो इलेक्ट्रॉन समोरच्याला देतो आणि समोरच्याचं काय घडवून आणतो? रिडक्शन घडवून आणतो. ओके, हां. मग आपले हे जे एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत, जे अल्कली मेटल्स आहेत मित्रांनो, अल्कली असतील किंवा अल्कलाईन अर्थ मेटल्स असेल, त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटलमध्ये 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे जे 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन हे मोस्टली ते इझिली डोनेट करतात, रिलीज करतात. जे इलेक्ट्रॉन डोनेट करतात किंवा रिलीज करतात त्यांना आपण काय म्हणतो? रिड्युसिंग एजंट. म्हणून आपले हे जे एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत ते अतिशय चांगले रिड्युसिंग एजंट, दे आर द स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट्स. ओके मित्रांनो, आणि ही जी
आता अल्कली मेटल फॉर एक्झाम्पल आपण घेऊया लिथियम, ॲटॉमिक नंबर 3, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s1. त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? एक इलेक्ट्रॉन. समजा त्याने एक इलेक्ट्रॉन दिला, मग लिथियमने लिथियमचा एक इलेक्ट्रॉन कमी झाला म्हणून त्याच्यावर कुठला चार्ज झाला? +1. म्हणजे हा काय झाला? मोनोव्हॅलंट कटायन तयार झाला. हा काय झाला? मोनोव्हॅलंट कटायन. आता समजा आपण घेऊया बेरिलियम, ॲटॉमिक नंबर 4, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2. आउटर मोस्ट ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स. त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतो आणि तो काय तयार करू शकणार आहे? बायव्हॅलंट कटायन. काय तयार करू शकणार आहे? बायव्हॅलंट कटायन. इलेक्ट्रॉन रिलीज करतायत म्हणून ते काय आहे? रिड्युसिंग एजंट. मित्रांनो, टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज वाढत जाणार आणि इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती सुद्धा काय जाणार आहे? वाढत जाणार आहे. इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची प्रवृत्ती म्हणजे काय? रिड्युसिंग प्रॉपर्टी. सो टॉप टू बॉटम रिड्युसिंग प्रॉपर्टी ऑल्सो इन्क्रीजेस. ठीक आहे, हे झालं रिड्युसिंग प्रॉपर्टीबद्दल डिस्कशन. आता पुढची प्रॉपर्टी आपण बघणार आहोत मेटॅलिक प्रॉपर्टी. मेटल्स म्हणजे काय? विच इझिली गिव्स इलेक्ट्रॉन. ज्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात किंवा जे इलेक्ट्रॉन देऊ शकतात त्यांना आपण काय म्हणत असतो? मेटल्स. हे जे अल्कली किंवा अल्कलाईन अर्थ हे दोघं काय आहेत? मेटल्स आहेत. मेटल्स आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे ते काय पास करू शकतात? करंट पास करू शकतात. ओके. मग आता त्याच्या अजून कोणकोणत्या प्रॉपर्टी आहेत बघा. आता त्या प्रॉपर्टीमध्ये काय? सगळ्यात महत्त्वाचं, अल्कली मेटल्स जे आहेत दे हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. सो मित्रांनो, आपण आता डिस्कशन करतो मेटॅलिक प्रॉपर्टीबद्दल. आपण आत्ताच सांगितलं की मेटल्स असल्यामुळे ते आर द गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे जे आपले अल्कली मेटल्स आहेत त्यांचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हे कमी आहे इतर मेटल्सपेक्षा. मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कमी असल्यामुळे ते त्याच्यात बॉन्ड इझिली ब्रेक करतात आणि त्यांची रिॲक्टिव्हिटी ही वाढत असते. ही पहिली प्रॉपर्टी झाली. त्याच्यानंतर दुसरा आपण काय म्हणलं? ते आर व्हेरी सॉफ्ट अँड कट इझिली बाय नाईफ. अतिशय त्यांचं नेचर जे आहे मित्रांनो ते अतिशय सॉफ्ट नेचर आहे. आपण सोडियम मेटल लॅबमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की सोडियम मेटल आपण कशामध्ये ठेवत असतो? केरोसिनमध्ये ठेवत असतो. का? दे हॅव लो डेन्सिटी, त्यांची घनता कमी आहे अँड रिॲक्ट्स व्हायलेंटली विथ वॉटर. सोडियम मेटल समजा आपण ओपन ठेवला तर वातावरणामध्ये जे ॲटमॉस्फिअरमध्ये जी बाष्प आहे त्या बाष्पाची तशी रिॲक्शन होते, व्हायलेंट रिॲक्शन होते, छोटासा स्फोट निर्माण होतो आणि त्या ठिकाणी काय? हायड्रॉक्साईड निर्माण होतो आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. हे सगळं टाळायचं असतं म्हणून सोडियम मेटल आपण काय करत असतो? त्याचं नेचर सॉफ्ट आहे म्हणून आपण त्याला चाकूने व्यवस्थित छोट्या पीसमध्ये कट करतो आणि आपण त्या केरोसिनमध्ये ठेवत असतो. म्हणून दुसरी प्रॉपर्टी काय म्हटली? दे आर व्हेरी सॉफ्ट अँड कट इझिली बाय नाईफ. आत्ताच आपण म्हटलं की त्यांची घनता कमी आहे आणि वॉटरशी ते व्हायलेंट रिॲक्शन करून आणतात म्हणून आपण त्यांना पाण्याच्या संपर्कात न आणू देता त्यांना केरोसिनच्या मध्ये स्टोअर करत असतो. त्याच्यानंतर आपण एक कशाबद्दल बघतोय? अल्कली मेटल्स बद्दल. त्याचप्रमाणे अल्कलाईन अर्थ मेटल्स जे आहे मित्रांनो ते पण काय दाखवत आहे? दे शो मेटालिक क्लस्टर. त्यानंतर दे हॅव हाय इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी. ते सुद्धा दे आर द गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सो फ्रेंड्स, दीज आर द मेटालिक प्रॉपर्टीज ऑफ एस ब्लॉक एलिमेंट. आतापर्यंत आपण पहिल्यांदा काय बघितलं? रिड्युसिंग प्रॉपर्टी आणि आता बघितलं आपण मेटालिक प्रॉपर्टी. ओके. अजून एस ब्लॉक एलिमेंट जे आहेत ते कॉम्प्लेक्स तयार करू शकतात. कॉम्प्लेक्स फॉर्मिंग ॲबिलिटी जी अल्कलाईन मेटलची चांगल्या पद्धतीची आहे. ते कोणकोणत्या प्रकारचे कॉम्प्लेक्स तयार करू शकतात, कशा स्वरूपाचे कॉम्प्लेक्स तयार होतात ते आपण आता बघणार. मित्रांनो, आपण बघतोय कॉम्प्लेक्सेस ऑफ अल्कली मेटल. मित्रांनो, कॉम्प्लेक्स ज्याला मराठीमध्ये आपण संयुग म्हणत असतो. आता हा कॉम्प्लेक्समध्ये 2 स्पेसिस असतात. एक सगळ्यात महत्त्वाची स्पेस म्हणजे लिगॅंड. जो समोरचा जो आपला सेंट्रल मेटल आयन आहे ज्याला आपण इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर म्हणतो, त्या सेंट्रल मेटल आयनला इलेक्ट्रॉन देण्याचं जे काम करत असतात त्या इलेक्ट्रॉन डोनर स्पेसिसला आपण काय म्हणत असतो? लिगॅंड.
समजा एखाद्या लिगँडकडे एक डोनर ॲटम असेल तर त्याला आपण मोनोडेंटेट लिगँड म्हणतात. 2 डोनेटिंग स्पेसेस असतील तर त्याला आपण काय म्हणणार, बायडेंटेट लिगँड. 3 असतील तर ट्रायडेंटेट, आणि 3पेक्षा जास्त असतील तर त्याला आपण काय म्हणत असतो, पॉलिडेंटेट लिगँड्स. लिगँडचं काम काय, डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन टू दॅट सेंट्रल मेटल आयन, जो इलेक्ट्रॉन एक्सेप्टर आहे. मग अशा प्रकारचं कॉम्प्लेक्स तयार करण्याचं काम कोण करत असतं, तर अल्कली मेटल आयन्स करत असतं. आता कोणते कॉम्प्लेक्स तयार करतात, कोणासोबत तयार करतात, त्याचं पण आपण एक्झाम्पल बघूयात. मित्रांनो, हा सॅलिसिल अल्डिहाइड आहे. हा कोणासोबत रिॲक्ट होतोय, सोडियम हायड्रॉक्साईड. हा बेस आहे. याच्यामध्ये हा जो OH मायनस आहे, हा OH मायनस काय करतोय, हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करतोय. H आणि OH काय काय होणार, H2O. बाहेर काय पडतंय, -H2O. आणि हा जो Na+ आहे तो कोणाच्या सोबत अटॅच होणार आहे, O- सोबत. बघा आपल्याला काय कंपाऊंड मिळतं मग, बघा OH मायनसने हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केला. हायड्रोजन त्याचे इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे दिले. ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, म्हणून त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतोय. आणि निगेटिव्ह चार्जच्या प्रॉक्सिमिटीमध्ये कोण राहतोय, Na+. हा सोडियम सॉल्ट ऑफ सॅलिसिल अल्डिहाइड तयार झालेला आहे. मित्रांनो, समजा आपण हा जो लिगँड आहे, हा लिगँड समजा एक्सेस त्या ठिकाणी ॲड केला तर एक कॉम्प्लेक्स तयार होतो, न्यूट्रल कॉम्प्लेक्स तयार होतो. तो कशा पद्धतीचा कॉम्प्लेक्स आहे त्याचं पिक्चर आपण ड्रॉ करू. आता आपण आता लेक्चर या पॉईंटच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की आता इथं हे जे सॅलिसिल अल्डिहाइड आहे त्याच्यामध्ये 1 आणि 2 हे 2 डोनेटिंग स्पेसेस दिसत आहेत. त्यामुळे हा बायडेंटेट लिगँड होतोय. आणि हे इलेक्ट्रॉन्स कोणाला देत आहेत, सोडियमला देत आहेत. मग हा सेंट्रल मेटल आयन आहे जो इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतोय. आणि हे जे आहेत हे काय आहेत, लिगँड्स आहेत जे इलेक्ट्रॉन डोनेट करत आहेत. मग अशा स्वरूपाचे जो कंपाऊंड निर्माण झाला आहे त्याला आपण म्हणत असतो कॉम्प्लेक्स. हे न्यूट्रल कॉम्प्लेक्स तयार झाले. ओके, मग असे कोणकोणते कॉम्प्लेक्सेस तयार होतात ते आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.